जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 8वा अखंड ध्यान निरूपण नाम श्रीराम समर्थ बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे देव पूजावा विमळ हस्ती तेने भाग्य पाविजे समस्ती मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगिजे आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे श्रीराम समर्थ। श्री समर्थाने दशक 14वा ज्याचं नाव काय आहे अखंड ध्यान नाम आणि त्यामध्ये समास 8वा ज्याचं नाव समर्थाने तेच दिलेलं आहे अखंड ध्यान निरूपण नाम। याचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। समर्थाने सांगितलेलं आहे कारण आता आपल्याला मनुष्याला तरुण जाण्यासाठी अखंड ध्यानाशिवाय कुठलाही पर्याय नाही। नामजप करत राहणे त्या भगवंताचं स्मरण आपल्या ठिकाणी राहणं आपल्या अंतरामध्ये आपल्याला सतत त्या भगवंताच्या चरणी भगवंताचे चरण दिसले पाहिजेत आणि म्हणून समर्थ म्हणतात अखंड ध्यान त्या एकाच्या चरणी आपल्याला लावता आले पाहिजेत। कारण आपलं ध्यान असते आपण ध्यानाला बसतो परंतु आपलं मन मात्र सगळीकडे फिरून आलेलं असतं। मग मन फिरता कामा नये मन एका ठिकाणी निवांत शांत त्या भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे। मग ते मन जर तिथे लीन झालं तरच मग या मनुष्य देहाचा या नरदेहाचा जन्म होऊन त्याचा फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही। कारण आता कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी माणसाला नाम त्या भगवंताचं नाम घेणं खूप गरजेचं आहे। उठता बसता चालता बोलता आपल्याला त्या भगवंताची आठवण आपल्याला राहिली पाहिजे। त्या भगवंताचं स्मरण आपल्याकडून नित्य नियमाने झालं पाहिजे आणि म्हणून समर्थाने अखंड ध्यान दिलेलं आहे। एक पूर्ण समासच अखंड ध्यानावरती लिहिलेला आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला। बरं असा प्रसंग झाला म्हणतात आहे आणि झाला तो होऊन गेला आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे। मग समर्थ म्हणतात आहे की ब्राह्मणांच्यावर आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे। ब्राह्मणांच्यावर असा प्रसंग आला तर आला तो पण आला येऊनही गेला झाले गेले होऊन गेलं म्हणून असं समजून ब्राह्मणाने आता तरी स्वतःला शहाणं करावं स्वतःला समजवावं आणि आता त्यांनी काय व्हावं शहाणं व्हावं आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे देव पूजावा विमळ हस्ती तेने भाग्य पाविजे समस्ती मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे। मग देव पूजावा विमळ हस्ती देव पूजावा देवाला पूजायला सांगितलेलं आहे। देव पूजावा विमळ हस्ती म्हणजे निर्मळ हाताने विमळ हस्ती म्हणजे हस्त म्हणजे हात निर्मळ हाताने देव पूजावा विमळ हस्ती निर्मळ हाताने देवाची पूजा करावी तेने भाग्य पाविजे समस्ती। मग त्या योगे आता देवाची पूजा केल्यानंतर करणाराला आहे त्याला सगळ्या प्रकारचं भाग्य लाभतं म्हणून म्हटलंय तेने भाग्य पाविजे समस्ती। मग समर्थ पुढे काय म्हणतात आहे तर मूर्ख अभक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे। मग ते मूर्ख गैरशिस्त अभक्त असे कोणी उपासक आहेत ते मात्र काय करतो दरिद्र भोगतो का कारण तो मूर्ख आहे गैरशिस्त त्याला शिस्त नाही तो भक्त नाही आहे अभक्त आहे आणि जो भक्त आहे जो नित्य नियमाने दाद्याने दासत्व स्वीकारलेला आहे देवाची पूजा करतो आहे मनोभावे देवाची पूजा विमळ हस्ताने करत आहे सकाळी उठल्याबरोबर त्या भगवंताचं स्मरण हे देवा हे समर्था तुम्ही कालपासून म्हणजे रात्रीपासूनचा पूर्ण दिवस आज रात्रीपर्यंतचा पूर्ण दिवस श्री समर्थ कृपेने श्री सद्गुरु कृपेने खूप उत्तमाचा गेला आणि त्यामध्ये समर्थ म्हणतात किती अडचणी आल्या त्या सगळ्या तुम्ही तुमच्या सामर्थ्याने दूर केलेल्या आहेत आणि माझा दिवस कसा घालवला उत्तमाचा घालवलेला आहे।
मग समर्था तुमचे खूप खूप आभार आहेत. थँक्यू समर्था, धन्यवाद समर्था. मग ते आपल्याला भगवंताला त्या सांगता आलं पाहिजे. कारण सकाळी उठल्यापासून जशी आपण देवाची पूजा करतो विमळ हस्ती म्हणजे निर्मळ हाताने, स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने, स्वच्छ सगळीकडे टापटीप सगळं करून, आंघोळ वगैरे करून आपण देवाची पूजा करतो. किती घरामध्ये त्यावेळी मंगल वातावरण असतं. खूप छान वाटतं. सगळ्यांनी सकाळी उठून, रोज सकाळी लवकर उठून देवपूजा, आंघोळ वगैरे करून देवपूजा करावी. घरात प्रसन्न वातावरण राहतं, पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या मनालाही खूप शांत वाटतं. आणि ज्या परमेश्वराने, ज्या भगवंताने हा देह जन्माला घातलेला आहे, या देहाला जन्माला घातलेला आहे, या नरदेहाला जन्माला घातलेला आहे, एवढे सुंदर हात, सुंदर पाय आणि समर्थाने हे सगळे आपले अवयव अगदी सुरक्षित, अगदी सुंदर आपल्याला दिलेले आहेत. काहीच कमी आपल्याला या आयुष्यात दिलेली नाही. मग त्या भगवंताचा आभार आपल्याला दररोज मानावेच लागणार आहेत आणि दररोज आपण ते मानावेत. कारण त्याने ही पृथ्वी एवढं उत्तमाचं सगळं निसर्ग, सगळा जो निसर्ग आहे, ही सगळी जी भूमी आहे ती आपल्याला उत्तम आपल्या डोळ्यांनी पाहता येते आहे. आपल्याला बोलता येतं आहे, गाता येतं आहे, ऐकता येतं आहे, नाचता येतं आहे, चालता येतं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. ही फक्त आणि फक्त त्याचीच कृपा आहे. ही त्या माझ्या भगवंताची कृपा आहे, माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. मग त्यावेळी आपल्याला त्या देवाचे आभार मानता आले पाहिजे. दिवसातून कमीत कमी अर्धा एक तास तरी आपल्याला आपल्या भगवंताला, मी आणि माझा भगवंत या व्यतिरिक्त मला कोणीही नको, मी आणि माझा भगवंत, आमच्या दोघांच्या भेटी या दिवसातून एकदा तरी झाल्या पाहिजेत. कारण मी आपणासी करीती तात्काळ एवढं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे आणि त्यामुळे आपण त्या भगवंताचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे. मग दिवसातून आपण त्याला अर्धा तास दिला तर पूर्ण 24 तास सांभाळण्याचं काम समर्थ आपल्याला करत असतात. आपल्याला समजा एखादं काही व्हायचं असेल तर त्यातून आपल्याला सुरक्षित अगदी समर्थ घरात आणतात. म्हणजे केवढं सामर्थ्य, म्हणजे समर्थ आपल्याला पूर्ण दिवस सांभाळत असतात. आपल्याला फक्त त्याच्यासाठी अर्धा एक तास दिलाच पाहिजे. त्या भगवंतासाठी, त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे. आणि आपल्याला त्या उत्तमाच्या ओवी वाचता आल्या पाहिजे, चरित्र वाचता आले पाहिजेत, नामस्मरण करता आलं पाहिजे. अखंड ध्यान जरी आपल्याला बसायला वेळ नाही मिळाला, उपासना करायला बसायला जर वेळ नाही मिळाला, जप करायला वेळ नाही मिळाला, तर आपण चालता बोलता येता जाता आपण ते स्मरण करू शकतो. म्हणजे अखंड ध्यान आपल्याला ते खंडितच ठेवायचं नाही आहे. अखंड, ज्याला खंड न पडतो तो अखंड. मग अखंड ध्यान आपल्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, देव पूजावा विमळ हस्ती. देवाची पूजा कशी करावी? निर्मळ हाताने करावी. आता बघा, श्री गणेशोत्सव जवळ येतात आहे. 27 तारीखला या गणेशोत्सव आहेत. ती गणपतीची मूर्ती म्हणजे ते गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाल्यानंतर, सकाळी पहिल्या दिवशी पूजा झाल्यानंतर किती आनंदी वातावरण घरात असतो. खूप छान वाटतं. जोपर्यंत बाप्पा आपल्या घरी आहे, साक्षात परब्रह्म आपल्या घरी येत आहेत, त्यासाठी किती दिवसांची तयारी असते. मन किती खुश असतं, घरात किती आनंदी वातावरण असतं. जसं काय ब्रह्मांडातलं सगळं सुख आपल्या पदरी असतं, एवढं ऐश्वर्य त्या भगवंताच्या येण्याने आपल्या घरात येत असताना ते प्रत्येकाला आपल्याला अनुभवायला मिळतं. मग काय चैतन्य आहे, काय सामर्थ्य आहे. म्हणजे समर्थ सगळा वर्षभराचा जो काही आपला जो कंटाळा आहे तो 5-6 दिवसात आपला त्या भगवंत आपल्या घरी आल्यानंतर आपण विसरून जातो. जे काही टेन्शन आहे त्याची काहीच आपल्याला त्याची आठवण होत नाही. म्हणजे भगवंत देव पूजावा विमळ हस्ती म्हणजे आपल्या घरात आल्यानंतर, त्या बाप्पाला बघितल्यानंतर एवढं चैतन्य, एवढं सुख, समाधान, मनशांती, आपल्याला एवढा आनंद होतो की खूप आनंद होतो. असं वाटतं परब्रह्म, साक्षात परब्रह्म माझ्या घरी आलेले आहेत. मग आताच ही वेळ आहे आपल्याला सार्थकी करून घ्यायची की परब्रह्म आपल्या घरी आलेला आहे या सेवेसाठी.
मग त्याची सेवा आपल्याकडून नित्य नियमाची उत्तम आरास, रांगोळीची आरास आपल्याला काढता आली पाहिजे. त्या भगवंताची पूजा आपल्याला मनोभावे करता आली पाहिजे. जे जे कोणी येतील अतिथी देवो भव, ते सगळे देव येतात आहे आपल्या घरी असा आपल्याला भास होतो. आणि एवढं चैतन्य असतं, एवढं वातावरण उत्तमाचं असतं की आपल्याला वाटतं की आपण साक्षात परब्रह्म आपल्याला आपल्या घरी आलेला आहे आणि मी त्याची सेवा करत आहे एवढापर्यंत. आणि ते जाताना ज्यावेळी बाप्पांचं विसर्जन असतं त्यावेळी मात्र आपलं मन कसं होतं, नाखुश होतं, आपण अस्वस्थ होतं. कारण एवढे दिवस आपल्या घरामध्ये खूप चैतन्य, समाधान, आनंद, मनशांती आणि सगळे लोक जी कोणी दिसत नाही ती सुद्धा लोक आपल्याला त्या गणपतीच्या काळामध्ये, म्हणजे गणेश चतुर्थी असते त्याही सगळे लोक गावी जातात. त्यामुळे सगळ्या लोकांची आपली ओळख होते आणि आपल्याला त्यांचा सहवास लाभतो आणि त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात आहे, देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समजती. मग आता हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे, मग का सोडावं ते भाग्य? त्या भाग्याचा उत्तमोत्तर लाभ करून घ्यावा आणि ते भाग्य आपणही आपल्या पदरात घ्यावं. मग देव पूजावा विमळ हस्ती, देवाची पूजा कशी करावी? निर्मळ हाताने करावी. त्यानेच आपल्याला काय होणार आहे तर सर्व प्रकारचे, म्हणजे पूजा करणारा जो आहे त्याला सर्व प्रकारचे भाग्य लाभणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की देवाचं दास्यत्व ज्यानं स्वीकारलंय, ज्यानं पत्करलंय त्याला दास म्हणतात. मग आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. मग प्रथम देवाला ओळखावं, प्रथम देवाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. देव कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. देव कोण आहे हे आपल्याला अनुभवायला येतं बघा. देव कोण आहे ते आपल्याला पहिलं समजलं पाहिजे आणि मग अनन्य भावे आपण त्याला भजलं पाहिजे. अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. मग त्या सर्वोत्तमाचं अखंड ध्यान आपण धरलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पडावे. मग सर्वांमध्ये जो उत्तम आहे त्याला सर्वोत्तम म्हणावं. सर्वांमध्ये उत्तम, त्याची उपमा कोणालाही नाही किंवा त्याची सर कोणालाही नाही. मग आत्मानात्म विवेकाने हे वर्म जाणून घ्यावा. आणि मग समर्थ म्हणून म्हणतात आहे की आधी देवास ओळखावे. देव कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग देवाचं दास्यत्व ज्याने स्वीकारलेलं आहे, ज्याने पत्करलेलं आहे त्याला दास म्हणतात. आणि देवाची सेवा जो करायला लागला त्याला भक्त म्हणतात आणि त्यालाच दास म्हणतात. मग पहिला आधी देव कोण आहे ते कळलं पाहिजे. मग सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काय सांगितलंय समर्थाने की आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. मग पहिल्यांदा देव कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात आहे की देव कोण आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला देव कोण आहे आणि कसं देवाला भजावं हे कळणार नाही. म्हणून सांगितलेलं आहे, असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. म्हणून त्या भगवंताचं गुणानुवाद वर्णन करणं, त्याची स्तुती, त्याचं स्तवन करणं ही खरी कीर्तन भक्ती आहे आणि हेच भगवत भजन आहे. मग भगवत भजन आपण कोणाचं करतो? देवाचं करतो. मग समर्थ म्हणतात की समर्थाने सांगितले, माझ्याजवळचं आहे ते वाटल्याशिवाय मला करमत नाही, सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञान हे घेतलं पाहिजे आणि वाटलं पाहिजे. म्हणून समर्थ, ये हृदयाची ते हृदयी होतील. देव काय करतो? देव पहावया गेलो आणि देवची होऊन या ठेलो. मग ये हृदयाची ते हृदयी होतील. मला जे कळालं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. अशी तळमळ जेव्हा निर्माण होते, म्हणून साचार, म्हणून अनुभव आला आहे, एकटा अनुभव घेणार नाही. मग समर्थ म्हणतात आहे की त्याच्यामधून कळलं पाहिजे नारायण तो एकच आहे.
वेगवेगळी नावं वेगवेगळी आहे, परंतु भगवंत मात्र एक आहे. जळी स्थळी काष्टी पाशाणी ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार ज्याने त्याने आपल्या भगवंताला आवाज दिलेला आहे. मग समर्थ म्हणतात सदा देव काजी जिजे देह ज्याचा. काय आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लोटी आनंदची करावी. मग माणसाचं संपूर्ण आयुष्य जे आहे 84 तत्वांचा जो देह आहे, संपूर्ण आर्थिक कायिक वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची त्या देहाच्या बरोबर भगवंताने शिल्लक दिलेली आहे. भगवंताने सगळं दिलेलं आहे, एकच दिलेलं नाही, चारही प्रकारची शिल्लक भगवंताने आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून ते संचित आपल्याकडे आहे. आणि हे सर्व ज्याच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हे मिळालेलं आहे, ज्याने आपल्याला हे बहाल केलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते अर्पण करायचं आहे. देह आपला काय करायचा आहे, देह आपल्याला झिजवायचा आहे. मग सदा देव काजी जिजे देह ज्याचा. मग ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की देह कोणासाठी झिजवायचा आहे, त्या देवासाठी झिजवायचा आहे, परमार्थासाठी झिजवायचा आहे, देह झिजवायचा आहे. मग परमार्थासाठी ते आपल्याला करता आलं पाहिजे, देवाच्या कार्यासाठी झिजवायचं आहे. कारण देव कळला पाहिजे, देव कळलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. मग देव कुठे आहे, देव कशात आहे? जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे देव भरून पुरून उरलेला आहे. हे सगळं दिसतं आहे, त्या सगळ्यामध्ये देव आहे. फुलात देव आहे, कळीमध्ये देव आहे, पानामध्ये देव आहे, देठामध्ये आहे, मुळामध्ये आहे, सगळ्या संपूर्ण झाडामध्ये, माणसामध्ये, शरीरामध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्यामध्ये जे जे काही या पृथ्वीवर दिसतं आहे त्या सगळ्यामध्ये तो परब्रह्म पुरून उरलेला आहे. मग समर्थ म्हणतात परमार्थासाठी आपल्याला देह झिजवायचा आहे, देवाच्या कार्यासाठी आपल्याला देह झिजवता आला पाहिजे. मग समर्थ म्हणतात आपल्याला त्यामुळे समर्थ म्हणतात अखंड चांगल्या प्रकारचे उपदेश आपल्याला करता आले पाहिजे. अखंड ध्यान आपल्याला करायचं आहे, अखंड ध्यान समर्थांनी ते सांगितलेलं आहे. मग अखंड आपल्याला त्याची सेवा करता आली पाहिजे. खंड न पडता त्या भगवंताचं स्मरण आपल्या मुखातून झालं पाहिजे. मग समोरच्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि एखादा जर वाईट मार्गाला जात असेल तर त्याला सरळ मार्गाला कसं जायचं ते ज्ञान आपल्याला देता आलं पाहिजे, किंवा ते मार्गदर्शनही आपल्याला करता आलं पाहिजे. कारण समर्थ म्हणतात सदा देव काजी जिजे देह ज्याचा. म्हणजे देवासाठी, संतांसाठी आणि देवाच्या कार्यासाठी. मग ते देव कळण्यासाठी ते देवाची ओळख करून देत असताना समर्थांनी दासबोधामध्ये मांडलेलं आहे की नाना शरीरे म्हणजे काय सांगितलं, नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे त्यात राहीजे जीवेश्वरे. नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे त्यात राहीजे जीवेश्वरे. एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे देव देवालयामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला. मग सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे म्हणजे देव जो आहे, देव कुठे आहे, देव कुठे आहे हो विचारलं तर तो देवालयामध्ये लपलेला आहे. अर्थातच देह हे मंदिर आहे. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. मग देव कुठे आहे, मग ते समर्थांनी सांगितलंय देह हे मंदिर आहे, देह देवाचे मंदिर. मग देह हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्येच तो अंतरात्मा काय करतो, या मंदिरामध्ये तो अंतरात्मा काय करतो तर तो देव. देव आणि त्या देवाची जर आपल्याला सेवा करायची आहे तर त्या देवाकारणे जर आपल्याला देह झिजवायचा आहे तर मग देहाची सेवा करा, देहाची. कारण समर्थ म्हणतात देह देवाचे मंदिर, देह देवाचं मंदिर. मग देवाची सेवा करायची म्हणजे कोणाची, तर या देहाची सेवा करायची आहे. आणि मग म्हणून म्हटलेलं आहे देहाची सेवा करा. म्हणून देवालयाची सेवा केल्यानंतर जर देवाला पुजतो म्हणजे सदा देव काजी जिजे देह ज्याचा. याचा अर्थ असा की अखंड
अखंड, खंड न पडता अखंड या मनुष्य देहाने मानवाने माणसाने सदा देव काजी जिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा अखंड त्याच्या वाचेमध्ये काय राम नाम अखंड दळिता कांडिता तुझं गाईल अनंता दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विन राहोची नये म्हणून दिले अखंड ध्यान निरूपण नाम अखंड अखंड मग खंड न पडता अखंड त्या भगवंताचं नामस्मरण अखंड ध्यान कोणाकडे एका फक्त त्या भगवंताकडे मग अखंड देवाचं स्मरण प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्य करत असताना अखंड सुखात असेल तरी देवाचं स्मरण दुःखात असेल तरी देवाचं स्मरण कोणत्याही स्थितीमध्ये असेल तरी अखंड त्या भगवंताचं स्मरण आपण न चुकता अखंड अखंड म्हणजे खंड न पडता आपल्याकडून ते झालंच पाहिजे हा नित्य नियम आपण ठेवला पाहिजे भले माझ्याकडे दुःख येऊ दे आज माझ्याकडे दुःख आहे उद्या माझ्याजवळ सुख येणार आहे कारण माझ्या देवाची कृपा माझ्यावर आहे त्या भगवंताची कृपा माझ्यावर आहे तो भगवंत माझ्या सोबत आहे कधी असेल ज्यावेळी मी भगवंताला कायम माझ्यासोबत ठेवील सातत्याला आवाज देत राहील त्यावेळी भगवंत माझ्याकडून दूर जाणारच नाही कारण मी माझ्या आवाजामध्ये मी त्याला सारखी आवाज देऊन देऊन मी त्याच्या चरणी लीन होत आहे मी मला विसरून मी भगवंत अर्पण झालेले आहे म्हणून समर्थ म्हणतात आहे की दळिता कांडिता तुझं गाईन अनंता मग एवढं सगळं असताना सुद्धा आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे एखादा सुखद प्रसंग आहे तरी सुद्धा आपल्याला त्या भगवंताचं स्मरण त्याची कृपा श्री समर्थ कृपा श्री सद्गुरु कृपा त्या देवाची कृपा त्या परमेश्वराची कृपा माझ्यावर अखंड आहे म्हणून मी आजपर्यंत इथे पोहोचलेलो आहे किंवा इथपर्यंत मी आलेलो आहे कारण माझं तेवढं सामर्थ्य नाही हे माझ्या भगवंताचं आहे हे माझ्या देवाचं सामर्थ्य आहे आणि मला देव इथपर्यंत आणतो आहे कारण मी देवाचं भगवंताचं फक्त स्मरण करते आहे म्हणून म्हटलं आहे दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विन राहोची नये म्हणून समर्थाने पूर्ण समासच दिलेला आहे अखंड ध्यान दशक पूर्ण दिलेला आहे अखंड ध्यान नाम पण अखंड ध्यान निरूपण नाम समास सुद्धा दिलेला आहे म्हणून म्हटलंय समर्थांनी की ते सगळं कार्य करणारा आणि तो सगळं काही त्याच पद्धतीने तो कार्य करतो आहे म्हणजे कार्य करताना त्याच्या स्मरणाने कार्य केलं पाहिजे आणि त्याच्या स्मरणाने जर घडत असेल तर मग ते करू न करता असतो म्हणजे ज्यावेळी नदीला पूर आलेला असतो आणि नदीला पूर आला आहे हे म्हटल्यानंतर पलीकडे जायचं असतं मग कसं जाणार अशा वेळेला काय करणार अशा वेळेला नम्र निवेदन केलं नम्र प्रार्थना केली तर जर मी सांगितलेलं समर्थांनी की जर मी ब्रह्मचारी असेल तर मला वाट द्या संसार करत आलेलो संत ज्यांना पत्नी मुलं आहेत आणि मग यांनी जर निवेदन केलं की जर मी संन्यासी असेल ब्रह्मचारी असेल तर मला वाट दे आणि मग नदीने वाट द्यावी आणि मग इतरांनी त्यांना विचारावं हे कसं त्यावेळेस त्यांचं उत्तर असतं हरि करता हरि भोगता हरि न करता हरि भोगता अर्थातच आपल्याला आपल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये व्यापारामध्ये देवाच्या आज्ञेप्रमाणे जी कर्म लावून दिलेली आहेत देवाच्या आज्ञेप्रमाणे जे कार्य लावून दिलेलं आहे ते करायचं आहे पण ते करत असतानाही अखंड भगवंताचं स्मरण अखंड भगवंताचं नामस्मरण म्हणून संत तुकाराम महाराज बघा संत तुकाराम महाराजांनी अखंड नामस्मरणात ते बुडालेले असायचे अखंड नामस्मरण ज्या ठिकाणी जायचे जिथे जायचे तिथे प्रत्येक वेळेला मग कार्य कोणतंही असू द्या अखंड काय म्हणायचे विठ्ठल 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 म्हणजे अखंड त्यांच्या मुखामध्ये
अखंड त्यांच्या मुखामध्ये काय, अखंड त्यांच्या वाचेमध्ये, अखंड त्यांच्या वैखरीमध्ये पांडुरंग 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 अखंड पांडुरंग. म्हणून म्हटलंय सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग समर्थ म्हणतात मनुष्याला जर जन्माला घातलेला आहे तर मानव म्हणून जगणं आणि देवासारखी कर्म करणं, संतांसारखी कर्म करणं, देवाचा परमार्थ करणं, देवाची ओळख घेणं आणि जीवन मुक्ती स्थितीला प्राप्त होणं, हा स्वधर्म आहे आपला. म्हणून समर्थ म्हणतात स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. वाईट विचार, वाईट गोष्ट त्याला स्पर्श पण करत नाही, अशा प्रकारचा तो दास पाहिजे. तो दास कसा आहे, सर्वोत्तमाचा आहे, कारण त्याला देवाची ओळख पटलेली आहे. आणि म्हणून दास म्हणून जर सेवा करायची आहे तर अखंड नम्रता म्हणजे एखाद्या ठिकाणी जरी आपल्याला हात जोडायची वेळ आली तरी जोडायला हरकत नाही, कारण संतांनी हे तेच केलेलं आहे. संतांनी वाद नाही घातला हो. वादाने काय झालं आतापर्यंत, वादाने आजपर्यंत हानीच झालेली आहे, मग ते कुठलेही असो. वादाने काहीच होत नाही, म्हणून तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून अखंड नम्र पाहिजे. म्हणजे नम्रपणाची भूमिका दाखवताना संत तुकाराम महाराज म्हणतात, नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता, धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. देवाच्या गळ्याला नाही तर एकदा मन स्थिर झालं, देवाची ओळख होते, मनाकडे स्थिरता प्राप्त झाली, देवाची ओळख होते. मग ते मन कुठे आहे याची ओळख करून देताना माणूस गळ्याकडे ओळख करून देतो. म्हणजे इथे दोर बांधला, द्वैतातली दोरी नाही, द्वैतातला दोर नाही, मन ठिकाणावर आलं ना. मन स्थिरतेकडे आले की मग आपल्याला देव कळतो. म्हणून गळा बांधून या दोर, मग त्या विठ्ठलाला पकडता येतं. म्हणून आधी मन घेई हाती, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मग कसं पाहिजे, सदा बोलण्यासा रिखै चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहिजे. अनेकामध्ये एका देवाला पाहतो आहे. देव कळला आहे ना त्याला. देव कळल्याशिवाय देवाची आपल्याला देव काय आहे तो कळणार नाही. देव कळला, त्याला समजला, त्याने देव शोधला. म्हणून म्हटलेलं आहे अनेकी सदा एक देवासी पाहे. अनेकामध्ये एका देवाला पाहतो आहे. कुठेही जाऊ द्या, एकाच भगवंताचं नामस्मरण. ज्या देवाला तो पुजतो आहे त्याच देवाचं नामस्मरण, एकाच देवाचं. म्हणून सांगितलेलं आहे तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्री. मग देव वर्ततो जगदांतरी. मग ज्याला समर्थ म्हणतात आहे, ज्या देवाची प्रचिती आली ना, ज्याला त्या परमार्थाची प्रचिती आली तर तो कुठेही जरी गेला तरी त्या ठिकाणी तो त्याचं देवाचं स्मरण करून त्या देवाला नमस्कार करत असतो. सहज मुखामध्ये जरी श्री गणेशाचं मंदिर असेल तर एखादा श्री गणेशाचं मंदिर आहे, परंतु एखादा भक्त कोण आहे श्री दत्तांची भक्ती करत असेल तर श्री गणेशांच्या मंदिरात गेल्यानंतरही त्याच्या मुखामध्ये नामस्मरण करताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असंच येतो. मग तसं आहे श्री गणेशाय नमः. ज्या देवाला आपण मानतो तो एकच देव सगळीकडे आहे. देव एकच आहे, पण नाना रूपांनी नाना त्याच्या नावाने आपण त्याला ओळखतो आहे. देव एकच आहे हो. म्हणून आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की मंदिरात गेल्यानंतरही त्याला आपल्या भगवंताचं स्मरण येतं. म्हणजे सगळ्या देवांमध्ये अनेकी सदा एक देवासी पाहे. त्याला समजलेलं आहे देव एकच आहे. तसंच एखादा शिवभक्त असेल, हर हर महादेव असं स्मरण करतो. म्हणजे आपण कुठेही जरी गेलो तरी आपण ज्या देवाची भक्ती करतोय, ज्या देवाची सेवा करतोय, ज्या देवाचं आपण दास्यत्व स्वीकारलेलं आहे त्या देवाचं स्मरण पाहिजे. कारण सबका मालिक एक, आपल्याला माहीत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे. पशुपक्ष्यांमध्ये सर्व संतांनी देवाला बघितलं. कुठेही जाऊ द्या, प्रत्येक ठिकाणी देव कुठे आहे. मग समर्थ म्हणतात आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. मग देव कुठे आहे, देवाचं दर्शन घेतलं, देवाला बघितलं, म्हणून त्या ठिकाणी त्याच पद्धतीने कार्य होत असतं. दास म्हणून कार्य करत असताना अशा प्रकारे कार्य करावं की त्या ठिकाणी नम्रतेने सगळं कार्य करता आलं पाहिजे.
म्हणून म्हणतात आहे संत तुकाराम महाराज की नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. मग भगवंताला पकडता येतं किंवा भगवंताची ओळख होते. म्हणून म्हटलेलं आहे देव समर्थाने म्हटलंय आधी देवास ओळखावे. बरोबर आहे, आधी देवाला ओळखल्यानंतर अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. मग देवाला ओळखण्यासाठी काय करावं, देव पहावयासी गेलो आणि देवची होऊन ठेलो. म्हणजे ह्याची शिष्यत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग. म्हणजे त्या शिष्यत्वाचं अंग काय आहे, शिष्यत्वाचा. आपण जर शिष्य आहोत, आपण जर दास आहोत, आपण जर भक्त आहोत, तर आपण काय केलं पाहिजे, हरी आणिला श्रीरंग, त्या श्रीरंगाचा रंग केला पाहिजे. हरी आणिला अखंड त्या श्रीरंगाची ओळख पाहिजे, अखंड त्या श्रीरंगाचं कार्य पाहिजे. मावघा झाला लवण सकळ कारण. एक नम्रता जर असेल तर त्या ठिकाणी सकळ कारण म्हणजे काय, तर सगळी काही प्राप्ती करून घेण्याचं कारण फक्त एक नम्रता असते. ओळख करून देत असताना संत तुकाराम महाराज एक छोटासा दृष्टांत एका चरणामध्ये मांडतात बघा. तुका म्हणे पाणी पाताळ तळे हानी, तुका म्हणे प्राणी पाताळ तळे हानी. पाणी हलकं असतं, पाणी पातळ असतं, त्यामुळे ते कुठेही टाका, ते तळाला जाऊन बसलेलं असतं. अशा पद्धतीने जो दास आहे, जो भक्त आहे, तो कुठेही जरी गेला ना तरी त्याने आपल्या परमार्थाची किंवा स्वतःचीच मोठेपण सांगता कामा नये. कुठेही जाऊ द्या, कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, पण तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतरयामी. समर्थ दास बोधामध्ये असं सांगतात, जिथे कथा चालू असते, जिथे देवाचं कार्य चालू असतं, जिथे जिथे भगवंताचं स्तवन चालू असतं, जिथे संतांचा महिमा वर्णन करत असतील, गुणगान गात असतील, त्या ठिकाणी आपण जावं. पण दुरी दिनासारखे बैसावे. बाबा रे, मला काही येत नाही, मला शिकायचं आहे आणि शिकण्यासाठी मी इथे तुमच्याकडे आलेलो आहे, अशी भूमिका पाहिजे. मला काही येत नाही, मला शिकायचं आहे आणि शिकण्याची इच्छा माझ्या पिंडात आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे. कार्य करता भारी आलं पाहिजे. दुरी दिनासारखे बैसावे. मग असं बसलेला असताना विवेकाने, विवेक जो देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने आपल्याकडे प्राप्त झालेला आहे, त्या विवेकाने तेथील सकळ हरत्र घ्यावे अंतर्यामी. सारतेची शोधून घ्यावे, असारतेची जाणावे, त्यागावे, जाणवणी त्यागावे, असारतेची जाणवणी त्यागावे. मग कोणताही ग्रंथ असू द्या ना, कुठलेही असू द्या, कीर्तन प्रवचन असू द्या, हरिपाठ असू द्या, रामायण असू द्या, कुठल्याही संतांचं कार्य असू द्या, त्या ठिकाणी आपण बसावं. बसताना ज्ञानू म्हणून नाही, अज्ञानी म्हणून बसावं, शिकावं सगळं. आणि दुग्धासारिका जलांश निवडू जाती राजवंश, तैसे स्वरूपाने आकाश संत जाणती. दुधात पाणी जर मिक्स असेल तर दूध आणि पाणी वेगळं करण्याचं काम राजहंस करतो. याच पद्धतीने सार आणि असार निवडण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे. कशामधून, विवेकातून. आणि म्हणून म्हटलंय सार तेची शोधून घ्यावे, असार ते जाणवणी त्यागावे. मग समर्थ म्हणतात भगवंताच्या कृपेने ती स्थिती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, समाधान ते नवे तान माने, नवे योग यागे, नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. मग समर्थ म्हणतात सदा बोलण्यासारिखा चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुनी भजे लेश नाही भ्रमाचा. मग भजन पूजन करत असताना त्या देवाचं आपण भजन पूजन करतो आहे ना. म्हणून म्हटलंय समर्थाने, आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. म्हणूनच समर्थ म्हणत आहेत की आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. सर्वांमध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पडावे. मग प्रथम देवाला ओळखावं आणि मग अनन्य भावाने त्याला भजावं, त्या सर्वोत्तमाचं अखंड ध्यान धरावं. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, सर्वांमध्ये जो उत्तम, म्हणजे सर्वांमध्ये जो उत्तम आहे त्याला सर्वोत्तम म्हणतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे. मग आत्मानात्म विवेकाने हे वर्म जाणून घ्यावं. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे समर्थ सांगतात, जान जाणो देह रक्षी, आत्मद्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रास परीक्षी जाणपणे. मग जाणीव रूपाने
समर्थ म्हणतात जाणीव रूपाने आपल्याकडे जाणीव पाहिजे की त्या जाणीव रूपाने जो देहाचे रक्षण करतो आहे तो द्रष्टा आहे, तो अंतरसाक्षी आहे आणि तो आत्मा जाणीव रूपाने पदार्थ मात्राची सुद्धा परीक्षा करत असतो. मग समर्थ म्हणतात जाणीव रूपाने त्याला ते माहीत आहे. मग जाणीव रूपाने आपल्या देहाचं रक्षण कोण करतो आहे? जाणीव रूपाने रक्षण देहाचं आपल्या तो करतो आहे, परब्रह्म करतो आहे. आणि म्हणून म्हटलेला आहे तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्री. मग सर्वांच्या देहामध्ये काय सांगितलेलं आहे? तो सकळ देहामध्ये वर्ततो. तो सगळ्या देहांमध्ये म्हणजे सर्वांच्या देहामध्ये सर्वांमध्ये तो वर्ततो आहे. इंद्रिय ग्राम चेष्टवितो म्हणजे सर्व इंद्रियांना चेतना देण्याचं काम त्यांच्याकडून करून घेतो आहे. आणि हे सगळं प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्री. मग समर्थ म्हणतात हे सगळं काय आहे? प्रचितीने प्रत्ययाला येतं. प्रचितीने म्हणजे अनुभवाला येतं आहे. कोणाच्या प्राणी मात्रांच्या ठिकाणी हे अनुभवास येत आहे. आणि म्हणून मग पुढे म्हटलं आहे प्राणी मात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही. मग काय म्हटलंय समर्थाने? जगदात म्हणजे समर्थ म्हणतात जगताचा जो अंतर्यामी तो सर्व प्राणी मात्रात आहे. म्हणून म्हटले प्राणी मात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे दाता भोक्ता परस्परे सकळ काही. सगळ्यांची अंतःकरण राजी राखावी. तोच परस्परांचा दाता आहे, भोक्ता आहे. आणि हे सगळं सर्व काही काय आहे? तोच आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे बघा समर्थ ज्यावेळी माधुकरी मागायला गेले त्या बाईकडे, म्हणजे त्या बाईने माधुकरी आणून दिली आणि सांगितलं महाराज मला काहीतरी उपदेश करा. काय सांगितलं तिनं? की मला काहीतरी उपदेश करा. त्यावेळेला सांगितलं की मी तुला उद्या, समर्थाने सांगितलं मी तुला उद्या उपदेश करतो, काहीतरी चांगला उपदेश द्या मला, असं समर्थांना ती बोलली. हो मी उद्या तुला उपदेश करतो. आणि दुसऱ्या दिवशी येताना समर्थाने कमंडलूमध्ये थोडं गटारातलं पाणी आणलं, म्हणजे घाण पाणी. आणि दुसऱ्या दिवशी समर्थ येणार म्हणून त्या बाईने छानपैकी खीर वगैरे भरून ठेवली होती. आणल्यानंतर ज्यावेळी घ्यायला समर्थाने कमंडलू पुढे केलं त्यावेळेला त्या बाईने सांगितलं की अहो हे तर घाण आहे, हे घाण पाणी आहे, ह्याच्यात खीर राहणार नाही. खीर स्वच्छ आहे, चांगली आहे, पवित्र आहे आणि मी आत्ताच बनवलेली आहे आणि स्वच्छ आहे ती, त्याच्यात काहीही घाण नाही. आणि याच्यात तर गटाराचं पाणी आहे. म्हणजे समर्था तुमच्या कमंडलूमध्ये गटाराचं पाणी आहे. त्यावर समर्थ म्हणाले की तुला हेच मला सांगायचं आहे. काय सांगायचं आहे तुला? हेच तर मला सांगायचं आहे की अंतःकरण जर आपलं घाणेरडं असेल, म्हणजे अंतःकरण जर खरंच आपलं घाणेरडं असेल, अंतःकरणात जर आपल्या घाण असेल, म्हणजे आपलं अंतःकरणामध्ये घाण कुविचार जर भरलेले असतील, अंतःकरणात जर आपल्या वाईट विचार असतील, वाईट गुण असतील, तर चांगले विचार हे त्या ठिकाणी राहत नाहीत. मग चांगले गुण हे त्या ठिकाणी राहत नाही म्हणून आधी अंतःकरण स्वच्छ पाहिजे. कसं पाहिजे? अंतःकरण स्वच्छ पाहिजे. स्वच्छ पाहिजे असेल तरच त्या ठिकाणी दुसरं जाणार, दुसरा प्रवेश करणार आहे. कारण विकारापासून निवृत्त झाला, विषयांपासून निवृत्त झालो, वाईट गुणांपासून निवृत्त झालो की मग आपल्याला काय होणार? देवाचं ज्ञान आहे, देवाचं ज्ञान होणार आहे. कारण समर्थाने म्हटलेलं आहे आधी देवास ओळखावे. काय म्हटलेलं आहे? पहिल्यांदा देवाला ओळखा, मग अनन्य भावे भजावे आणि मग त्याचं भजन करा आणि अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. मग वाईट गुणांपासून निवृत्त झालो मग देवाचं दर्शन आहे, देवाचं ज्ञान आहे, ईश्वरी ज्ञान आहे जे आपल्या पिंडामध्ये राहतं, अन्यथा राहणार नाही. आणि म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव आणि मग सोपं म्हणजे सोपानदेव. मग मुक्ताईचा मार्ग एकदा ज्ञान प्राप्त झालं ना की मग कानाने काय ऐकावं, डोळ्यांनी काय पाहावं, तोंडाने काय बोलावं, गंध कसला घ्यावा, स्पर्श कसला घ्यावा, या सगळ्या प्रकारचं ज्ञान झालं ना की मग मुक्तीचा मार्ग सोपा आहे. आणि मग सहज मनुष्याला काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. असंच ज्या वेळेला ती चारही भावंड रस्त्याने जात होते त्यावेळेला त्याच ठिकाणाहून जायला लागले, त्यावेळेला हे अंतर्यामी हे जे होते मुक्ताई, सोपानदेव
निवृत्तीनाथ, मग हे सगळे जे होते, ही चारही ज्ञानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, हे सगळे होते, हे ज्यावेळी जात होते त्यावेळी ते अंतर्ज्ञानी होते. आणि अंतर्ज्ञानातून त्यांना कळलं की नेमकं इथं काय चालू आहे. पण तरीसुद्धा मुक्ताईने विचारलं की काय चालू आहे इथे. तेव्हा त्या प्रेतांच्या नातेवाईकांनी सांगितलं की येथे चांगदेवच सिद्ध आहेत. सिद्ध आहेत म्हणजे 6 महिने समाधिष्ठ असतात आणि 6 महिन्याने ते उठतात आणि विचारतात की इथे कोणी आहे का. त्यावेळी ही सगळी आजूबाजूची जी प्रेतं आहे ती काय होतात, बोलू लागतात. मग आजूबाजूची जी प्रेतं आहे ती उठतात आणि बोलतात की आम्ही आहोत, एवढं बोलतात आणि परत जैसे थे होतात. म्हणजे शेजारीच एक कुत्रा पण मेलं होतं. त्या कुत्र्याला फक्त मुक्ताई हाड बोलली, हाड मेल्या, इथे काय झोपलाय, एवढं बोलल्याबरोबर तो कुत्रा गेलाच. पण जी प्रेतं होती, जी माणसं होती, ती पण सगळी उठून घरी गेली. आणि मग ज्या वेळेला काही काळांतराने चांगदेव महाराज समाधीतून उठले त्यावेळेला डोळे उघडण्याच्या अगोदर त्याने आवाज दिला की येथे कोणी आहे का. मग त्यावेळी तिथं कोण होतं का, कोणीच नव्हतं, कुत्रा पण नव्हता, कारण तो पण उठून गेला होता. आणि मग त्यांनी विचारलं की हे काय आहे, 6 महिन्यामध्ये कोणी गेलंच नाही का. त्यावेळेला सांगितलं की बरेच गेले होते, पण जे गेले होते ना ते घरी गेले उठून. कसे गेले, कसे काय. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की 4 भावंड या रस्त्यातून चालली होती आणि अशा प्रकारे त्यांनी विचारणा केली आणि त्यांच्यामध्ये जी लहान मुलगी होती ती सहज एका कुत्र्याला बोलली हो, पण जेवढं होते तेवढे सगळे घरी गेले, पळून गेले. तेव्हा त्यांना म्हणजे चांगदेव महाराजांना कळलं की आपण जी सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे ती ह्या सिद्धीपेक्षाही काय आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, भक्त श्रेष्ठ आहे, दास श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांना कळालं की रेड्याच्या मुखातून वेद गाऊन घेतले, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी त्यांना कळाल्या त्यावेळेला त्यांना वाटलं की आता आम्हाला या 4ही भावंडांना भेटायचं आहे, या भावंडांना मला भेटायचं आहे. कशा पद्धतीने, तर ते पत्र लिहिताना सुद्धा ज्ञानदेव महाराजांना, माऊलींना पत्र लिहिताना सुद्धा त्यांनी त्यांना लिहिता आलं नाही. कारण का लिहिता आलं नाही, कारण जर चिरंजीव लिहावं तर ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत, ईश्वरी पुरुष आहेत, अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी. आणि जर तीर्थरूप लिहावं तर ते लहान आहेत आपल्यापेक्षा वयाने. म्हणून कोरा कागद चांगदेव महाराजांनी एका ब्राह्मणाकडे पाठवला. आणि त्यावेळेला मुक्ताई बोलल्या, एवढे वर्ष सगळं केलं पण चांगदेव महाराज मात्र कोरेच राहिले. आणि मग ज्ञानदेव महाराज म्हणाले, निवृत्ती महाराज बोलले की कोरा कागद परवडला, याच्यावर काहीतरी लिहिता येतं. आणि त्याच पद्धतीने निवृत्तीनाथाने उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांनी की मग आता त्यांना जाणीव होईल की आपण काय केलं पाहिजे, त्यांना कळेल अशा प्रकारचं पत्र आपण पाठवूया. आणि तो प्रयत्न जो केला, तो प्रयत्न म्हणजे चांगदेव 65 ओव्या ज्या लिहून पाठवल्या त्याला म्हणतात चांगदेव 65. आणि त्याच्यामध्ये उपदेश करताना माऊलींनी त्या चांगदेव महाराजांना सांगितलं, तेवी तू तेमी गिवसी, तेथे तू पण मी पण येसी, उखते पडे ग्रासी भेटेची उरे. म्हणजे जर आपण आपल्याकडचा अहंकार त्याग केला, नम्रतेने जर उभं राहिलो आणि नम्रतेने जर आपण आपल्याला शोधलं, देवाला जर शोधलं, तर देव आणि आपण या गोष्टी शोधत असताना मी आणि देव म्हणून देव पहावयासी गेलो आणि देवची होऊनी ठेलो. देव पाहता पाहता आपल्याकडे ते रूप कधी प्राप्त झालं हे आपल्यालाही कळत नाही. मग त्याची ओळख करून देताना माऊलींनी सांगितलं की तेथे तू पण मी पण येसी. मग तेथे तू पण राहत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये काय होतंय, तर उघते पडे ग्रासी भेटेची उरे. शेवटी मग देवाची ओळख होते, देव प्राप्त होतो आणि त्याच्याच गुणांची, त्याच्याच कृपेची प्राप्ती होत असते. जिथे मी पण आणि तू पण बाजूला झालं तर तिथे एक देवाची प्राप्ती होते. आणि म्हणून मी पण पाहता आढळेना,
निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण त्याची परी कळेना सद्गुरुविन. मग समर्थाने हे दासबोधामध्ये मांडलेलं आहे. मीपणाने जर आपण त्याला शोधायला गेलो, मीपणाने जर आपण त्याला पाहायला गेलो तर त्याची ओळख आपल्याला सहज होणार नाही. म्हणून म्हटलंय प्राणी मात्री जगदांतरे म्हणून राखावे अंतरे. सगळ्यांची अंतर राखता आली पाहिजे. दाता भोक्ता अपरस्परे सकळ काही. मग समर्थाने सांगितलंय मी पण पाहता आढळेना निर्गुण ब्रह्मचळेना आपण त्याची परी उळेना सद्गुरुविन. मग आपण तेच आहे ज्याच्या शोधासाठी, ज्याला शोधण्यासाठी आपण इकडे तिकडे फिरतोय. मग देव कोण आहे हे कळण्यासाठी आपण फिरतो आहे. तो म्हणजे समर्थ म्हणतात आपण वेगळे पण नाही आहे, ते एकच आहेत, आपणच आहोत. एकरूप जर झालो तर मग मी का आणावं. म्हणून मी पण त्याग केल्याशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. मग मी पण पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना. ते अखंड आहे म्हणून म्हटले अखंड ध्यान करा. ते अखंड आहे आणि आपण त्याची परी कळेना सद्गुरुविन. म्हणजे त्या देवाची जर ओळख घ्यायची असेल तर ज्या पद्धतीने नामदेव महाराजांनी नामदेव महाराजांना पांडुरंगांनी सांगितलं की माझ्या जर खऱ्या स्वरूपाची तुला जर ओळख घ्यायची असेल तर त्यासाठी जा, सद्गुरूंशी शरण जा. त्याच सद्गुरूंना समर्थ म्हणतात श्री साष्टांग नमस्कार घालून पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन समर्थांनी मग ते त्याला सांगितलं की महाराजांना सांगितलं की पांडुरंगांनी सांगितलं की माझ्या जर खऱ्या स्वरूपाची तुला ओळख करून घ्यायची असेल तर कोणाला शरण जा, सद्गुरूंना शरण जा. आणि म्हणून म्हटलेलं आहे देव वर्ततो जगदांतरी तोची आपुले अंतरी त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा. मग जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे तोच आपल्याही अंतरामध्ये आहे आणि तोच त्रैलोक्यातील प्राणीमात्रांच्याही अंतर्यामी आहे. हे नीट आपण समजून घ्यावं. कारण देव सगळीकडे आहे हो. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे देव भरून पुरून उरलेला आहे. देव सगळीकडे आहे. आपल्याला शोधता आला पाहिजे, आपल्याला अनुभवाने ते समजलं पाहिजे. जो जैसा ज्याचा भाव तैसा होय पंढरी राव. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार, ज्याच्या त्याच्या भावानुसार ज्याला त्याला तो दिसणार आहे. मग समर्थ म्हणतात आहे की ज्याच्या त्याच्या भावानुसार स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. मग ज्या देवाचं आम्ही स्मरण करतो त्याचंच आम्ही नाम जपलं पाहिजे. नाम जपणे यामध्ये नामाचं स्मरण ठेवणं आहे आणि तो करता आहे, त्याचं नाम आमच्या समोर असलं पाहिजे. असं जर स्मरण असेल तर नामस्मरणे पावावे समाधान. त्या नामाच्या स्मरणामुळे आम्हाला काय होईल, समाधान प्राप्त होईल. आणि हे कधी होईल तर मी करता ऐसे म्हणेसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. मग याचा अर्थ आहे नामस्मरण, याचा साधा संबंध आहे. राम करता म्हणता याचा अर्थ नामस्मरण राम करता आहे. त्यामुळे माझ्या हातून घडलेलं कुठलंही कार्य माझ्या अहंकाराची वाढ करत नाही, उलट नम्रता आमच्यामध्ये निर्माण होईल, भाव निर्माण होईल, भक्ती निर्माण होईल. कारण ते काम माझ्या हातून नाही तर पांडुरंगाच्या हातून, श्रीरामांच्या हातून ते काम झालेलं आहे. तो करणारा मी नाही, ते श्रीराम आहेत. मी आहे का नाही. मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी. मग राम करता म्हटलास तर काय होईल, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. अखंड न होऊ देता, न तुटता, न थांबता 108 वेळा त्या स्मरणिका ती ओढावी तर आम्ही त्याला म्हणतो एक स्मरणिका झाली. मग समर्थ म्हणतात तसं आपण हळूहळू अखंड नाम जपत जावे. मग इकडे अखंड शब्द वापरला आहे आणि तिकडे समर्थ म्हणतात 24 तास शक्य नाही आहे. याचा अर्थ जप करणे, एका ठिकाणी बसून काही थोडंसं ध्यान करणं, परंतु ते करत असताना त्यानंतर आम्हाला आमचा व्यवहार सोडता येत नाही. परंतु तो व्यवहार करताना सुद्धा आम्हाला भगवंताचं स्मरण ठेवता आलं पाहिजे, त्याचं नामसुद्धा घेता आलं पाहिजे. स्वयंपाक करताना, चपाती लाटताना, ती भाजताना, अगदी पुरं जेवण बनवताना आपलं नामस्मरण आपण करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात अखंड ध्यान समर्थाने इथे सांगितलेलं आहे. अखंड नाम जपत जावं. जप करताना काम करू नये असं कुठे म्हटलंय का नाही. उलट काम करताना तो जप केला जातो, त्यामध्येही कर्म
हे दोष आपल्याला प्राप्त होत नाही, कर्मदोष. कारण कर्मापासून जर आपण विन्मुख झालो तर कर्माचा दोष लागतो, पण कर्मदोषही लागत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भगवंताची भक्तीही सोडत नाही. भगवंताला आपण धरून आहो म्हणून नित्य नेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सर्व काळी म्हणजे कुठे म्हटलंय? नित्य नेम, आमचा नित्यनेम असतो. सकाळी लवकर उठणं, आंघोळ करणं, आंघोळ करताना मंत्र, नाम काय? भगवंताचं स्मरण. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मंत्र म्हणावे, स्तवने करा, स्तवन बोलावी, स्तोत्र बोलावे. मग समर्थ म्हणतात, कराग्रे वसती लक्ष्मी, कर्मद्रे सरस्वती, कर्मलो तू गोविंदा प्रभाते. करदर्शना, हाताकडे पाहून मंत्र म्हणतो, नंतर जमिनीला पाय लागतो म्हणून समुद्रे वसने देवी पर्वतम स्तनमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमें. मला क्षमा कर, तुला माझ्या पायांचा धक्का लागतो आहे, मी आता तुझ्यावर उभी राहते आहे, हे माते मला क्षमा कर. मग आंघोळ करताना पण मंत्र आहे, गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी. जेवण करतानाही मंत्र आहे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होता नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. व प्रत्येक ठिकाणी मंत्र आहे, झोपेपर्यंत मंत्र म्हटले जातात. इथे काय आहे? मंत्रांच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण आहे. आणि मग आम्ही काय पाहतोय तर समर्थ म्हणतात आहे की आपला जप भगवंत करता आहे, भगवंताचं स्मरण. हो, भगवंताशिवाय काहीच नाही हो, सगळीकडे भगवंत पुरून उरलेला आहे. भगवंताने आपलं नातं काही वेगळंच आहे हो. या भगवंताशिवाय आपलं जगणं काही अशक्य आहे, आपलं जगणंच होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलं आहे समर्थाने, देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी. त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पहा, मुळी पाहणार तो एकला. काय म्हटलंय समर्थाने? मुळी पाहणार तो एकला. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सर्वाठाई तो विभागला आहे, तो एकला सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. मूळ पाहणारा म्हणजे द्रष्टा, म्हणजे सर्वांच्या ठाई तो एकच आहे. पण समर्थ म्हणतात देह प्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी तो कसा झालेला आहे? भिन्न भिन्न, वेगळा वेगळा झालेला आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे. मग देहाच्या आकारामुळे तो भिन्न असतो. देहाचा आकार, सगळे देह सेम आहेत का? हो, नाही. आता एवढी जनसंख्या आहे, मग सगळे देह सारखे आहेत का? नाही. प्रत्येकाचा, एकाचा देह उंच, एकाचा बारीक, एकाचा जाड आहे, एकाचा पातळ आहे. म्हणजे प्रत्येकाचा देह हा त्याचा आकार कसा आहे? भिन्न भिन्न आहे. परंतु समर्थ म्हणतात वस्तुतः अंतःकरणातील जाणीव रूपाने तो एकच आहे. आतमध्ये बसलेला जो अंतरात्मा आहे, जो आत्मा आहे, जे ईश्वर तत्व आहे, जो परब्रह्म आहे, तो मात्र एकच आहे. त्याचा आकार भिन्न भिन्न नाही, तो एकच आहे. सगळ्यांच्या हृदयी तो एकच वस्तू आहे. म्हणून म्हटलं आहे की दुसऱ्याचं अंत करून दुसऱ्याच्या मनासी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. कारण तिथे पण परमेश्वर आहे. त्याच्या योगेच बोलणं, चालणं, सगळ्या क्रिया त्याच्या योगानेच होतात आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, खेचर भूचर वनचर, नाना प्रकारे जळचर, चत्वार खानी विस्तार. किती म्हणून सांगावा. मग आता म्हटलेलं आहे समर्थांनी की आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी स्वापद पशवादिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. मग समर्थांनी सांगितले आपले आणि परके सगळे लोक, पक्षी असू दे, श्वापद असू दे, पशु असू दे, तसंच किडा असू दे, मुंगी असू दे, सगळे देहधारक प्राणी. आणि त्याचबरोबर खेचर, आकाशात विचरण करणारे, भूचर, वनचर, वनात राहणारे, जलचर, जलामध्ये असणारे, चत्वार खानी विस्तार. किती म्हणून सांगावा, किती वर्णन करावा. जिकडे तिकडे सगळीकडे आहे, किती वर्णन करावं. मग समस्त जाणीवेने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती,
त्याची आपुली संगती अखंड आहे. किती सुंदर ओवी आहे हो. त्याची आपुली काय सांगितली आहे, संगती अखंड आहे. सर्वजण जाणीवेने वागत असतात आणि याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी आणि त्यांची आणि आपली संगती काय आहे, अखंड आहे. ते भगवंताची संगती कशी आहे, अखंड आहे. जगदांतरे ओळला धनी, किती एकवटील प्राणी, परी ते ओळायाची करणी आपणापासी. मग सगळ्या जगाचा अंतरात्मा हाच जगाचा मालक आहे, सगळ्या जगाचा. त्याला जर प्रसन्न करून घेतलं तर सगळे प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील. पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती कोणापाशी पाहिजे, आपल्यापाशीच पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे, हे आपणाकडेच येते, राजी राखीजे समजते, देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. दुर्जन प्राणी यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला जरी राव, तरी तंडो नये की. मग हे आपणाकडेच येतं. मग जगदात्मा प्रसन्न होईल असं करणं आपल्या हातात आहे हो. जगदात्मा ते परब्रह्म, तो देव आपल्यावर परब्रह्म तो प्रसन्न झाला पाहिजे. मग ते आपल्या हातात आहे. आणि म्हणून म्हटले, राजी राखीजे समजते, देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. मग सगळ्या प्राणीमात्रांना प्रसन्न राखावं. देहाला बरं केलं की ते त्या देहधारकाच्या आत्म्यास पावतं. आणि म्हणून दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव. दुर्जन जो प्राणी असतो त्याचा लाताड स्वभाव, त्याच्याही अंतरात काय असतो, देव असतो. रागास आला जरी राव, तरी तंडो नये की. पण त्याचा स्वभाव लाथाड असतो. आणि समर्थ म्हणतात, दुर्जनामुळे अंतरात्म्याला जरी राग आला तरी भांडण मात्र करत बसू नये, भांडण करू नये, ते भांडण टाळावं. म्हणून पुढे दिलंय, प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेके विवरणे, विवेक सज्जनची होणे सकळ लोकी. मग प्रसंगी सोडून द्यावं, प्रसंगी सांडीच करणे. हे असं झालं तर प्रसंगी काय करावं, ते सोडून द्यावं. त्याच्यावर भांडण तंटा वाद करू नये, तो विषय तिथेच क्लोज करून टाकावा, तो वाढवत बसू नये. म्हणून म्हटलंय, दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेक विवरणे. मग प्रसंगी ते सोडून द्या आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकांमध्ये आपण सज्जनाप्रमाणेच वागावं. विवेक सज्जनची होणे सकळ लोकी. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद, औषधी भेदे. गरळ आणि अमृत झाले, परी आपणपण नाही गेले, साक्षत्वे आत्मयास पाहिले, पाहिजे तैसे. मग आत्मत्वी दिसतो भेद. या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी काय होतो, भेद दिसतो. आणि हा अवघाची देह संबंध, पाणी एकच आहे पण समर्थ म्हणतात आहे पाणी काय आहे, एकच आहे. हा अवघाची देह संबंध, हा भेद दिसतो. पण एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. म्हणजे कसं सांगितले, नीट लक्ष द्या. आत्मत्वी दिसतो भेद, मग देहाच्या संबंधामुळे आत्माच्या ठिकाणी आपण देह बघा, देह प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. मग आपल्याला वाटतं देह वेगळे आहेत, मग आतमध्ये असलेला बसलेला अंतरात्माही वेगवेगळा आहे. पण तसं नाही आहे. कसं नाही, कारण पुढे दिले बघा, एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. तसंच पाणी एकच असतं पण औषधीच्या भेदाने ते नाना चवींचं होतं. बघा, काही औषधं गोड असतात, काही कडू असतात, काही तुरट असतात, काही आंबट असतात. वेगवेगळी औषधं आहेत, त्याची वेगवेगळी चव आहे, पण हे पाणी एकच आहे. मग तसंच सांगितलंय, गरळ आणि अमृत झाले. गरळ म्हणजे जलच विष होतं आणि अमृतही होतं. परी आपणपण नाही गेले, पण त्यांचं आपणपण म्हणजे जलत्व जे आहे ते काही जातं का हो, नाही. लिक्विड आपण म्हणतो ते पाण्यासारखं आहे, म्हणजे ते लिक्विड जातं का, त्याचं ते जलपण आहे ते जातं का, आपपण जातं का, नाही. मग साक्षत्वे आत्मयास पाहिले, पाहिजे तैसे. मग आपपण म्हणजे जलत्व जात नाही, हे जसे आहे तसं साक्षीत्वानं आत्म्यास सगळ्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. अंतरनिष्ठ जो पुरुष, तो अंतरनिष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे.
मग अंतर्निष्ठ जो पुरुष असतो तो अंतर्निष्ठेने तो विशेष अंतर्निष्ठेच्या योगाने जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. मग त्या समर्थ म्हणतात आहे योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय नयनेची पहावा नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान सकळा घटी. मग डोळ्याने डोळा पहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा. त्याप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्याला आपण ओळखावं. तेने विन कार्यभाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेक पवाडे तेनेची योगे. मग त्या अंतरात्म्या वाचून कुठलंही कार्य होऊ शकत नाही. सगळं काही त्याच्यामुळेच घडतं आणि त्याच्यामुळेच प्राणी विवेक करू शकतो. जागृतीस व्यापार घडतो, सुगंध संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो येणेची न्याये. मग जागृतीत जो त्याला व्यापार त्याचा होतो तोही अंतरात्म्याच्या संबंधाने होतो आणि स्वप्नात जे काही घडतं तेही अंतरात्म्याच्या योगानेच होतं. म्हणून अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण याचे कळता विवरण सहजची घडे. काय सांगितलेलं आहे? अखंड देवाचं स्मरण करावं, त्या देवाचं अखंड स्मरण करावं. आता जे विवरण सांगितलं ते नीट कळलं म्हणजे सहजच अखंड देवाचं स्मरण होतं आणि अखंड ध्यानाचं हे लक्षण आहे. सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती. मग सहज सोडून हे सगळं करणं हाच मोठा दोष आहे. आत्म्या सोडून जर ते लोक करत असतील म्हणजे आत्म्याला सोडून आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरती, आत्मा सोडून अनात्म्याला ध्यानी धरतात आणि परी ते धरिताही धरेना. मग पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. कारण ध्यानी येती व्यक्ती नाना, कारण ध्यानात नाना व्यक्ती येतात आणि उगेची कष्ट ती मना कासावेस करुणी. मग लोक मनाला म्हणजे लोकांच्या मनात उगाच कासावीस होतं आणि उगीच कष्टी होतात. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो नसे त्याची भासे विलक्षण. मग मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचे ध्यान करू म्हणजे लागलं पाहिजे तर एकाऐवजी दुसरे भलतेच दिसतं, पण जे भासू नये तेच विलक्षण दुसरेच भासू लागतं. ध्यान देवाचे करावे आणि देवालयाचे करावे, ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे हेची बरे विवरावे आपले ठाई. मग आपण ध्यान देवाचं करायचं आणि देवालयाचे याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करून पाहावा. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथेची लावावा. मग देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा त्यातला देव आहे. किती सुंदर ओवी आहे बघा. देह देऊळ आत्मा देव, देह हे देऊळ आहे आणि त्याच्यातला आत्मा हा देव आहे. कोठे धरू पाहता भाव, म्हणून हे ओळखून भावभक्तीने देव ओळखून जीव तेथेची लावावा. मग हे सगळं ओळखून भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणीच काय करावा? जीव लावावा. अंतरनिष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान नारीसे, प्रत्येविन सकळ पिसे अनुमान ध्यान. अंतर्निष्ठ ध्यान हे अशा प्रकारचं असतं. ध्यान म्हणजे रूढ पद्धतीनुसार केलेलं ध्यान वेगळं असतं आणि अनुभवाशिवायचे ध्यान त्याला अनुमानावर आधारलेलं ध्यान म्हणून अनुमान ध्यान म्हटलं आहे. आणि तो समर्थाने सांगितले शुद्ध काय सांगितले? प्रत्येविन सकळ पिसे अनुमान ध्यान, तो शुद्ध वेडेपणा आहे. अनुमान वाढे, ध्यान धरिता सवेची मोडे, उगेची कष्टता बापुडे स्थूळ ध्याने. कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असतं ते मोडतं. मग स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगीच कष्टी होतात. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती, भोगने त्यागने विपत्ती देह योगे. मग देवाला देहधारी समजतात आणि त्यामुळे नाना विकल्प उठतात आणि देहाच्या योगाने भोगणं त्यागणं विपत्ती हे सगळं येतं. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते, दिसो नये ते दिसते, स्वप्न नाना स्वप्नी. मग अशा तऱ्हेने मनात विचार सुरू होतात आणि त्यामुळे भलतंच होतं आणि अनेक प्रकारची स्वप्न पडून जे दिसू नये तेच नेमकं दिसतं. दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये,
साधक कासावीस होये अंतर्यामी. म्हणजे दिसतं ते कुणाला सांगता येत नाही आणि बळजबरीने भाव टिकू शकत नाही. त्यामुळे साधक अंतर्यामी कसा होतो? कासावीस होतो. म्हणून सांगितले समर्थांनी पुढे, सांग सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. फुटक मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहा नाका. अखंड ध्यानेन घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित्त बरा पाहावा. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. अनन्य सहजची आहे, साधक शोधून पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधान. मग समर्थ म्हणतात, सांगोपांग ध्यान घडतं की नाही याला आपलं मन साक्षी असतं आणि म्हणून आपल्याला मनोमनी ते कळतं आणि मनात कुठलाही विकल्प उठतच नाही. आणि इतरत्र वावरत असले तरी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पण ते तुटकं, ते म्हणजे खंडित ध्यान केलं तर तिथे कोणतं सार्थक झालं का? नाही, काहीच सार्थक होत नाही. म्हणून अखंड ध्यान धरूनही जर हित होत नसेल तर तो मनुष्य पतित जाणावा. पण असं होणं शक्य नाही, म्हणून नीट विचार करून पहा असं समर्थ म्हणतात. म्हणून ध्यान धरणारा कोण असतो, जे ध्यानात आठवते तो कोण, आणि त्या दोघांमधला एकात्म भाव तिथे असला पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरून राहे समाधाने. मग खरं तर अनन्य हे स्वाभाविकच आहे, पण साधक शोधूनच पाहत नाही. ज्ञानी असतो तो विवरून स्वानुभवाने जाणतो आणि म्हणून समाधान पावतो. ऐसी हे प्रत्ययाची कामे, प्रत्यय विना बाधिजे भ्रमे, लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी. दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण, प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती. मग रूढ पद्धतीनुसार ध्यानाचं लक्षण मनात धरून बसतात, हेच अवलक्षण आहे. मग प्रमाण काय अप्रमाण काय हा अध्यात्माचा बाजार मांडणारे लोक जाणत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मनास आणिता अंती अवघेची मिथ्या. मग असं जे लोक खोट्याचा अफवा उठवतात, बाजारी लोक उगीच शिव्या देतात, पण नीट विचार केल्यावर हे सगळं खोटं आहे हे मग कळून येतं. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक वेस शिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे. कोणी एक साधक ध्यानाला बसला, त्याला कोण दुसरा शिकवू लागलाय, मग मुकुट काढून माळ घाल म्हणजे बरं असं तो म्हणतोय. मग मनाच येते काय दुष्काळ, जो आखूड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे. मग सगळं मनाच्याच कल्पायचं, म्हणजे मनाने सगळं कल्पायचं, मग तिथे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणून त्याने कल्पना केली की माळ आखूड आहे, मुकुट काढून ती घालावी. याप्रमाणे सांगणारा आणि ऐकणारा दोघंही कसे मूर्खच आहे, मूर्ख जाणावे. मग प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती, दोरे फुले गुंफावी न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त. मग ध्यानात प्रत्यक्ष कष्ट करावं लागत नाही, दोऱ्यात फुलं गुंफावी लागत नाहीत, आणि तरी कल्पनेतील माळ ही आखूडच करतात. हे कोणत्या कारणाने? आणि म्हणून म्हटलंय, बुद्धिविन प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खासी खळखळ कोणे करावी. मग बुद्धीशिवाय जे प्राणी काही अवघे कसे असतात, निर्बुद्धच समजावे. त्या मूर्खाशी वादविवाद कोण करणार? तेने जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, साता पाचांचा बळावला साभिमान. मग त्याने जसा परमार्थ केलेला असतो तशी रूढी पडते, आणि 5-7 अनुयायी मिळून अट्टहासाने पंथ पुढे रेटला जातो किंवा पंथात. मग पुढे म्हटलंय, काय झालंय, काम क्रोध मोह शोक भय अज्ञान, 5 शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 विषयांची गडबड अहंकाराने बळावते. 7 पाचांचा बळावला साभिमान, प्रत्यय विना साभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैचे. मग अनुभवाशिवाय अभिमान करणं म्हणजे रोगी झाकून त्याला मारण्यासारखं आहे. मग सगळेच अनुभव असेल तर तेथे ज्ञान कसं असणार? म्हणून पुढे दिलंय, सर्व साभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्व पक्ष खंडावा, विवेक बळे. मग सगळा अभिमान सोडून द्यावा, अनुभवाने विवेक प्रतिपादावा, आणि मायेच्या पूर्व पक्षाने विवेकाच्या बळाने खंडन करावं, आणि पूर्व
परमा शोधत म्हणजे पूर्व पक्ष समर्थांनी म्हटलाय खंडावा परमार्थ प्राप्ती आणि पुढे माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे. मग काय करावं? परमार्थ प्राप्ती करून घ्यावी. विवेकाच्या बळाने काय करावं? विवेक, प्रत्येक विवेक मांडावा, सर्व स्वाभिमान सांडावा, अभिमान सोडून द्यावा, प्रत्येक विवेक मांडावा, अनुभवाने विवेक मांडावा. आणि माया जी आहे ते मायेचा पूर्व पक्ष आहे तो विवेकाच्या बळाने त्याचं खंडन करावं आणि पुढे काय करावी? परमार्थाची प्राप्ती करून घ्यावी. म्हणून म्हटलंय सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्येक विवेक मांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, मायापूर्व पक्ष खंडावा विवेक बळे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.